नमस्कार सगळ्यांना, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपला मिशो हॉल, जे की मी काही जे पण मिशोवरून काही म्हणजे साडी, कुर्ता सेट आणि काही बँगल्स जे पण परचेस केलं म्हटलं तुमच्यासोबत त्याचा व्हिडिओ शेअर करावा। तर पहिले जर बघितलं तर मी पहिले हा इंडिगो कलरचा कुर्ता सेट घेतला आहे आणि जर त्याचं मटेरियल म्हटलं एकदम सॉफ्ट आहे आणि ऑफिस वेअरसाठी खरंच खूप एकदम परफेक्ट ऑप्शन आहे। हा मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल, तुम्ही माझ्या विश्वासावर एकदा परचेस करा, तुम्हाला हा कुर्ता सेट खरंच खूप जास्त आवडेल। आता मी दुसरं घेतलं होतं एक साडी जी की आहे आणि ही आय थिंक खूप जास्त ट्रेंडिंग साडी आहे, तर मलाही हवी होती कारण मी बऱ्याच यूट्यूबर्सला पाहिली होती म्हणजे डिफरंट कलरमध्ये। तर मी हा ऑरेंज कलर परचेस केला आणि ते जेव्हा मी ओपन केले ना ते पार्सलमधूनच कळत होतं की किती किती सुंदर कलर दिसत होता त्या साडीचा। आणि जेव्हा मी त्याला असं फील केलं ना, एकदम सॉफ्ट मटेरियल होतं ते, तुम्हाला ते व्हिडिओमधून पण त्याचा फील येत असावा। आणि त्याच्यावर जी डिझाईन होती ती सगळी फुलांची होती आणि ती व्हाईट म्हणजे पांढऱ्या कलरची होती आणि मटेरियल एकदम सॉफ्ट होतं, म्हणजे अशी तुम्ही 2 मिनिटात ती साडी विअर करू शकता। ऑफिससाठी तर परफेक्ट आहेच, पण फेस्टिवलसाठी, छोटे मोठे फंक्शनसाठी तुम्ही ही नक्की विअर करू शकता, तुम्हालाही खूप जास्त आवडेल। आणि याच्यामध्ये खूप सारे कलर्स अवेलेबल आहे, तुम्हाला जो आवडेल ते तुम्ही नक्की घेऊ शकता, पण एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला ही साडी आवडेल। आणि जी मी साडी घेतली होती ना, आता ही साडी जी आहे ही मी परचेस केली होती ग्रीन कलरची, ही पण ट्रेंडिंग साडीच आहे। जे पण मी तुम्हाला दाखवते ना गोष्टी ज्या मी परचेस केल्या त्या ट्रेंडिंगच आहे। आणि ही जी साडी घेतली मी, तुम्ही बघा त्याचा कलर, त्याची पॅकेजिंग वगैरे, ही मी फेस्टिव्ह व्हाईब्ससाठी घेतली, म्हणजे फेस्टिव्ह व्हाईब्स येत होते साडीला पाहिल्यावर। तुम्ही बघू शकता किती सुंदर पॅकेजिंगमध्ये आलेली आहे आणि सगळ्याच्यावर ना असं बुट्टा राहतो ना बारीक, काय म्हणतात मला नाही माहिती, बुट्टाच म्हणतो आमच्या याच्यात, त्याचा वर्क केलेलं होतं सगळी। जर आहे ना त्याचा जो बेस आहे ना त्या साडीचा तो ना गोल्डन टच आहे, त्यामुळे खूप शाईन करत होती आणि तिथं पदरवर असे सगळे फुलं अशी पसरलेले होते, दिसायला खूपच सुंदर आहे आणि कलर तर एकदम परफेक्ट आहे। तुम्ही छोट्या मोठ्या फंक्शनसाठी ही साडी घालू शकता आणि घातल्यावर खरंच खूप सुंदर दिसते। मी कशी दिसते ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकला आहे, तर तुम्ही जाऊन तिथं चेक करा, खूप सुंदर आहे ही पण साडी। आता मी घेतले काही ब्लाउजेस, 2 ब्लाउजेस घेतले, म्हटलं ते पण तुम्हाला दाखवावं कारण फेस्टिवल तर संपले पण आपल्याला लागतातच। तर जर मी बघितलं ना तर हा ब्लाऊज जो होता ना तो पण खूप जास्त ट्रेंडिंग आहे, कारण आपण शिलाईच्या किमतीत जर तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज भेटत असेल तो पण हवं तसा पॅटर्नमध्ये, तर आणखीन कायच म्हणायला हरकत आहे। तर हा जो होता ना हा मिळाला होता व्हाईट कलरमध्ये आहे आणि त्याचे स्लीव्ज जे आहेत ते शॉर्ट आहेत आणि तो पॅडेड ब्लाऊज आहे आणि याचे जे हुक आहेत ना ते बॅक साईडला आहे आणि स्वीट हार्ट नेक आहे आणि खूप सुंदर आहे, एकदम परफेक्ट आहे। तुमच्या सगळ्या साडीजवर हा जातो, खूपच सुंदर आहे। त्याची जे कलर अवेलेबल आहे ना ते पण मी आता मेन्शन केलेले, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा। आणि आणखीन एक ब्लाऊज आहे जो की सगळ्या साडीवर जातो आणि माझा ऑल टाईम फेवरेट म्हटलं तर इंडिगो ब्लाऊज, जो की सगळ्या साडीसाठी एकदम परफेक्ट आहे। त्याची जी पॅटर्न आहे जे पुढून आहे, म्हणजे त्याचा जो हुक आहे ते पुढं फ्रंट साईडला आहे, त्यामुळे खूपच सुंदर असा हा ब्लाऊज आहे। आणि सगळ्यात शेवटचं आणि माझ्या ह्या हॉलमध्ये आवडतं म्हटलं ना, हे जे आहे ना ब्रासलेट आहे, जो की झिगझॅग पॅटर्न म्हणू शकतो तुम्ही, आणि हा कोणत्याही ड्रेसेसवर, साडीवर एकदम परफेक्ट आहे, खूप सुंदर असा हा ब्रासलेट आहे। मग मंडळी, कसा वाटला हा हॉल व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।